अंकित पाटील आमचे सचिव आहेत केसीचे. आत्ताच आपण बघतो आगमन झालेले आहे. म्हात्रे क्लीन सर्व्हिसचे मालक राजूभाई म्हात्रे आणि दिनेशभाई म्हात्रे यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. कामन क्रिकेट असोसिएशन तर्फे शहीदभाई अन्सारी, अजय पाटील, देवेंद्र भोसकर आणि सचिन घाग आणि ऑल कमिटी केसीची यांच्यातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अंकित, चला आपण सुरुवात करणार आहोत. फायनल मॅचचा टॉस करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण राष्ट्रगीत सुद्धा घेणार आहोत आणि मान्यवर जे आपले आहेत या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कामन क्रिकेट असोसिएशन आयोजित कामन प्रीमियर लीग 2024 एक जबरदस्त पर्व आपल्याला पाहायला मिळालं आणि या पर्वामध्ये एक चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 5 दिवसाची ही स्पर्धा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये एक मोठी स्पर्धा म्हटली जाते. कामन प्रीमियर लीग आणि कामन प्रीमियर लीग मध्ये जर बघितलं तर रोख रक्कम पारितोषिक जर आतापर्यंत बघितले तर जवळजवळ 1.5 लाखापर्यंत पारितोषिक वाटलेली आहेत या सर्व खेळाडूंना 5 दिवसामध्ये आणि आणखीन पारितोषिके दिली जातील. या फायनल मॅच अद्याप बाकी आहे. फायनल साठी रोख रक्कम 1 लाख रुपये आणि आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी आहे. त्यानंतर आणखीन एक क्रिस्टलची ट्रॉफी असेल आणि एक रोटेशनल ट्रॉफी फायनल मॅच साठी चॅम्पियन टीम साठी दिली जाईल. रोख रक्कम 1 लाख रुपये एसएच एंटरप्राइजेसचे मालक हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून दिले जातील. त्यानंतर रामचंद्रजी गुप्ता म्हणजेच छोट्या भैया या नावाने फेमस आहेत कामनमध्ये, त्यांच्याकडून क्रिस्टलची रोटेशनल ट्रॉफी चॅम्पियन टीम साठी दिली जाईल. त्यानंतर प्रदीपजी गुप्ता यांच्याकडून चॅम्पियन टीम साठी एक आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी दिली जाईल आणि स्वर्गीय युनुस इब्राहिम शेख माजी पोलीस पाटील कामन यांच्या स्मरणार्थ असलमभाई शेख यांच्याकडून क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी चॅम्पियन टीम साठी दिली जाईल आणि या ट्रॉफीसाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. कारण ही आकर्षक जी ट्रॉफी आहे रोटेशनल ट्रॉफी ही खरं तर हे दोन्ही कॅप्टन या ठिकाणी घेऊन येणार आहेत. मॅकमास्टरचे कॅप्टन अमन शेख, त्याचबरोबर शौर्य वॉरियरचे कॅप्टन अकबर शेख, हे दोन्ही कॅप्टन ही ट्रॉफी घेऊन येतील. मात्र याचा मानकरी ठरणार कोण? खरं तर दोघांचा हात या ठिकाणी आहे. दोघे जण घेऊन येतील. यस, अमन शेख आणि अकबर शेख. यस, अमन शेख आणि अकबर शेख आपण ही ट्रॉफी घेऊन यायचंय. इट्स अ रोटेशनल ट्रॉफी आहे. खास दुबईवरनं ही ट्रॉफी मागवलेली आहे आणि ही रोटेशनल आहे. फिरता चषक आहे. कारण मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ होता तो टीम 94, पण यावेळेला मात्र कुठला संघ ठरेल? अमन शेख आपल्या संघाला चॅम्पियन बनवेल की अकबर शेख? याचं उत्तर बरोबर 1 तासाने मिळणार आहे. बाल प्रेक्षक जे या ठिकाणी कोणी थांबायचं नाहीये. प्रेक्षक कोणी थांबणार नाहीये. प्रेक्षक वर्गाने कोणी थांबायचं नाहीये. प्रेक्षक वर्गाने कोणी थांबायचं नाहीये. यस, त्यानंतर सर्वप्रथम
मॅक मॉन्स्टर संघाच्या खेळाडूंनी प्रवेश करायचा आहे. मॅक मॉन्स्टर मॅक मॉन्स्टर गिव्ह बिग हँड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण केपीएल इज अ मेगा फिनाले. आणि पाहू शकता आपण मॅक मॉन्स्टरचा संपूर्ण संघ अगदी मैदानात प्रवेश करतोय. आणखीन एक वैशिष्ट्य जर आपण बघितलं मॅक मॉन्स्टर या टीमचं प्रथमच या टीमने या केपीएल मध्ये पार्टिसिपेट केलेले प्रथम पार्टिसिपेट करत असताना सुद्धा फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन कन्नन मोनी, मुस्तफा शेख अँड अखिल शेख. आणि त्यानंतर आपण अनाउन्समेंट करूया. शौर्य वॉरियर्सचा संपूर्ण संघ अगदी चॅम्पियनच्या अंदाजामध्ये मैदानात प्रवेश, कारण दोन्ही संघ आज चॅम्पियन्स बनण्यासाठी समोर समोर उभे ठाकलेले आहेत. पण चॅम्पियन ठरणार कोण? शौर्य वॉरियर्स सीझन फर्स्ट मध्ये 2021 मध्ये चॅम्पियन ठरला होता. तोच संघ आता आपण बघतोय दुसऱ्यांदा पुन्हा एकदा फायनल मध्ये पोहोचलेला आहे. प्रवीण घरत यांना रवींद्र घरत यांचा हा संघ आहे आणि दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याच्या मी आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण थोडंसं व्यासपीठाच्या खाली होऊन मैदानात यायचं आहे, कारण आपल्या उपस्थितीत सर्वप्रथम राष्ट्रगीत होईल, त्यानंतर टॉस होईल. आपल्या उपस्थितीत टॉस होईल. सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना तसेच हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांना सुद्धा की आपण सन्मानपूर्वक या ग्राउंडवर यायचं आहे आणि या ठिकाणी आपण भारताचं राष्ट्रगीत घेणार आहोत. आमची संपूर्ण केसीची ऑर्गॅनिक कमिटी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या पंचांनी सुद्धा यायचं आहे. चारी पंचाला विनंती आहे आपण आपल्या युनिफॉर्म सहित या ठिकाणी यायचं आहे. पंच आमचे सर्व मान्यवर सुद्धा येत आहेत. यस, सर्व आमचे मान्यवर दिसतात. हजरतभाई शेख आहेत, त्यानंतर रमेशजी विरारकर दिसतात, त्यानंतर आपल्याला दिसतात कमलाकर बिस्तू जाधव, राजूभाई म्हात्रे, दिनेशभाई म्हात्रे, त्यानंतर रामचंद्रजी गुप्ता, छोट्या भैया, त्यानंतर सूर्यकांतजी भगत, महेश पाटील, रत्नाकर सावंत दिसतात आपल्याला, अभय म्हात्रे आहेत. हे सर्व मान्यवर आपल्याला दिसतात. राहुल गुप्ता सुद्धा दिसतात आपल्याला, प्रवीण घरत, रवींद्र घरत, त्यानंतर मनोजजी घरत सुद्धा आपल्याला दिसतात. त्या ठिकाणी केपीएलचे सल्लागार, व्यवस्थापक आणि मास्टर माइंड देवेंद्रजी भोसकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. संजयभाई म्हात्रे आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किरण पाटील सुद्धा आपल्याला दिसतात. सर्व जे मान्यवर आहेत आणि आमची केसीची जी टीम दिसते आपल्याला, कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी, त्यानंतर अध्यक्ष अजय पाटील, त्यानंतर उपाध्यक्ष सचिन गाग, त्याच्यानंतर आपण बघतोय सल्लागार देवेंद्र भोसकर, नितीन म्हात्रे जे खजिनदार आहेत, अंकित पाटील सचिव आहेत आणि निराभाई आपण सुद्धा यायचं आहे. निराभाई आपलं हार्दिक स्वागत करते. आपण सुद्धा यायचंय. या मैदानात अंतिम मॅच असेल आणि निराभाई नसेल तर ती स्पर्धा अपूर्ण असेल. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण आपण ज्या ग्राउंडवर उभं आहोत ते ग्राउंड बनवण्याचं काम जे केलेलं आहे, खूप कमी वेळेमध्ये ग्राउंड ज्यांनी बनवलं ते आहेत नुराबाई शेख. मी विनंती करतो अख्तरभाई, अख्तर म्हणजेच अख्तर उर्दू मध्ये अख्तर, चांदणीला अख्तर म्हटलं जाते आणि अख्तरभाई सुद्धा आलेले आहेत. सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतोय अनिलजी पाटील आणि भरतजी पाटील आपल्याला सुद्धा आपण सुद्धा यायचं आहे. राकेशजी पाटील, नाना आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा यायचं आहे. यस, भरतजी पाटील आपण यायचंय. भरतजी पाटील, राकेशजी पाटील आपण सुद्धा यायचंय. अनिल पाटील आपण सुद्धा यायचंय. अनिलजी पाटील आपण यायचंय. पहिल्यांदा आपला संघ खेळला, आपण खूप चांगली कामगिरी केली. जे जे टीम ऑनर्स असतील या ग्राउंडवर त्या सर्व टीम ऑनरला मी विनंती करतो आपण सुद्धा या, कारण आपल्या मुलेच हे केपीएलचं पर्व 4 पूर्ण झालेलं आहे. खरोखरच आपलं भरपूर मोलाचं साथ या ठिकाणी लाभलेली आहे. मध्येच जायचं आहे, मान्यवरांनी मध्ये जायचं आहे. दोन्ही बाजूला दोन्ही टीम राहतील. एका बाजूने
मॅक मॉन्स्टर, दुसऱ्या बाजूने शौर्या वॉरियर्स टीम आपल्याला दिसते ऑरेंज जर्सी मध्ये, ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस मध्ये आपल्याला पाहायला मिळते मॅक मॉन्स्टर. तर मित्रांनो आपण पाहतात कामन क्रीडा महोत्सव 2024 अर्थातच KPL कामन प्रीमियर लीग 2026चा मेगा फिनाले अंतिम मॅच आपण पाहणार आहोत. यस, सर्व जे मान्यवर ते उभे आपल्याला दिसतात, आमचे खेळाडू उभे आहेत. मात्र प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल की आपण ज्या ज्या ठिकाणी बसला असाल, महिला कक्षामध्ये सुद्धा महिलांना विनंती असेल आपण आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. कारण भारताचं राष्ट्रगीत तो भारताचा सर्वात मोठा सन्मान म्हटलं जातोय, भारताचं एकता आणि अखंडाचं प्रतीक म्हटलं जाते, ते आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. तर सर्व प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. सनग्लासेस आणि कॅप जर परिधान तुम्ही केले असतील ते कृपया उतरवायचे आहेत. यस, नक्कीच. क्रिकेट फॉर पीस, क्रिकेट फॉर युनिटी आणि क्रिकेट फॉर इक्वॅलिटी, एकता अखंडता केले क्रिकेट. आणि कामन गावाने नेहमीच हा आदर्श ठेवलेला आहे, एकतेचा संदेश दिलेला आहे. सगळ्यांना पुन्हा विनंती आहे आपण उभं राहायचं आहे. कॅप कोणी परिधान केली असेल कॅप काढायची आहे आणि डार्क गॉगल जर कोणी परिधान केला असेल तर डार्क गॉगल सुद्धा आपण काढायचा आहे आणि आपण त्या ठिकाणी एका ठिकाणी उभं राहायचं आहे. कारण देशाचा सर्वोच्च सन्मान नॅशनल अँथेम राष्ट्रगीत आणि राष्ट्रगीताला मानवंदना देणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून पुन्हा एकदा शेवटची विनंती असणार आहे, उभं राहा सगळ्यांनी एक साथ. सावधान. 3, 2, 1. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. एक साथ विश्राम. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पुढे यायचंय. जी ट्रॉफी आपल्याला दिसते या ट्रॉफीच्या समोर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतील आणि आपण या KPLच्या पर्व 4थ्यातला टॉस, फायनल मॅचचा टॉस करणार आहोत. मी विनंती करतो, शाहिदभाई अन्सारी कार्याध्यक्ष आहेत KCEचे आणि ज्यांचं अथक मेहनत आहे ही KPL पूर्ण करण्यासाठी. आणि त्यानंतर राजूभाई म्हात्रे हे सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण याच्या समोर टॉस करण्यासाठी. टॉस तर आपल्याला माहिती आहे KCA किंवा KPL असा कॉल करायचा आहे. अंतिम मॅच सुद्धा 5 षटकांची होणार आहे, हे दोन्ही कॅप्टनने लक्षात घ्यायचंय. कॉल कुठल्या टीमच्या कॅप्टनचा असेल? अकबरला संधी दिली आहे, सिनियर खेळाडू आहे म्हणून अमनने सांगितले आहे की अकबरला कॉल करण्याची संधी आहे. कॉल करा अकबर. KCA इज कॉल अँड KPL आलेला आहे. थँक्यू सो मच. दोन्ही मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. अमन, महत्वाची मॅच, फायनल मॅच, आणि तुमची टीम नवीन बनवली आणि नवीन टीम बनवल्यानंतर सुद्धा तुमची टीम फायनल पर्यंत पोहोचलेली आहे. फायनल पर्यंत पोहोचल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटते.
आणि टॉस तुम्ही जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग. फिल्डिंगचा निर्णय. प्रत्येक वेळेस तुम्ही फिल्डिंग स्वीकारलेली आहे, चेसिंग चांगले केलेले आहे आतापर्यंत. समोर शूटिंग एक चांगली टीम आहे, एक चॅम्पियन बनलेले एक वेळेला. काय रणनीती असेल या वेळेला? सेम रणनीति चेंज नहीं करेंगे. कसं एन्जॉय केलं हे KPL? खूप छान. कसे वाटली आमची सर्व कॉमेंटेटरचे कॉमेंट्री आणि आमची जी अंपायर होती त्यांची अंपायरिंग कशी वाटली? खूप छान. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. सीझन 4 म्हणजे 4 वर्षामध्ये 2 वेळा फायनल मध्ये पोहोचणं ही किती मोठी गोष्ट आहे? खूप मोठी गोष्ट आहे. आणि कसं फील करतो ज्या वेळेस तुझी टीम फायनल मध्ये पोहोचली? खूप प्राऊड फील करतो आणि पूर्ण माझी टीम खूप चांगली मेहनत करते. टोटल 13चे 13 प्लेयर माझे चांगले एफर्ट देतात, त्याच्यामुळे आता मी इथेपर्यंत पोहोचलोय. तू जर टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? मी डेफिनेटली बॅटिंगच घेतली असती, कारण का नंतर थोडीशी हवा हे होईल, क्लायमेट थंड होईल, तर मी बॅटिंगच केली असती. आता काय वाटते की कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? मी टार्गेट सांगणार नाही, पण जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. काय चेंजेस असेल? सेमीफायनल मॅच मध्ये जो संघ खेळला होता तोच असेल की त्याच्यामध्ये काय चेंजेस? आता ते बॅटिंग ऑर्डरनुसार बघू. जर जास्त आमच्या विकेट गेल्या तर त्यानुसार आम्ही बॅट्समॅन आहेत त्यांना उतरवू, नाहीतर त्यांना बाहेर बसवायचं. आणखीन एक महत्वाची गोष्ट की तुझ्या टीम मध्ये काही जे प्लेयर आहेत ते पहिल्या सीझन पासून या 4थ्या सीझन पर्यंत खेळतात. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे तू सुद्धा पहिल्या सीझन पासून 4 सीझन लगातार एकाच टीम मध्ये खेळले. त्याबद्दल कसं वाटतं तुला? त्याबद्दल मी प्रवीण घरत यांचं मी अभिनंदन करतो, कारण त्यांना थँक्यू बोलतो. ते मला एक ॲज अ आयकॉन म्हणून खेळवतात आणि माझे ते 2-3 प्लेयर आहेत त्यांच्यावरती माझा खूप विश्वास आहे, म्हणून मी त्यांना पण माझ्या जोडीला ठेवतो. आणि आम्ही बघितलं की तुझ्या टीम मध्ये कुठलाही फिल्डर आला त्या फिल्डरला तुम्ही हात लावल्यानंतर तो फिल्डर एकदम चांगला बनतो आणि चमकदार होतोय. आणि ते गोष्ट सत्य तुला वाटते का? तसं काही नाही, ते चांगले खेळतात, मी त्यांना फक्त गायडन्स करतो. ते त्यांचं काम करतात चांगले, 100% एफर्ट देतात, गेम ऑटोमॅटिकली चांगलं होतं त्यांचं. केसीची जी टीम आहे, शाहिदभाई अन्सारी, अजय पाटील, देवेंद्र भोसकर, सचिन गाग, नितीन, अंकित आणि ऑल जी केसीची जी टीम आहे ज्यांनी हे जे आयोजन केलंय त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? खूप चांगलं आयोजन केलंय आणि ते आहेत म्हणून असं आयोजन होतात, बाकी इतर कोण आयोजन करू शकत नाही. आणि जे कोणी सहकार्य केले म्हणजे डोनेशन दिलं त्यांचं पण मी आभारी मानतो. त्यांच्यामुळेही ही स्पर्धा होते. आणि एक टफ मॅच पाहायला मिळेल? हो नक्कीच, चांगली. थँक्यू सो मच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि रिपोर्ट असा आहे ग्राउंड मधून टॉस जिंकलेला आहे तो मॅकमॉन्स्टर टीमच्या कॅप्टन अमान शेख याने. आणि टॉस जिंकल्यानंतर त्याने पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जाऊया स्वर्गीय अरुण धर्माजी पाटील यांच्या स्पंदनात असलेले समोरचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील प्रशांत अदवडे अँड प्रमोद शेडगे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. येस, मान्यवरांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. मॅकमास्टर वन द टॉस अँड चूज फील्ड फर्स्ट. ही आकर्षक ट्रॉफी, रोटेशनल ट्रॉफी आपण बघू शकतोय. या ट्रॉफीसाठी ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त ट्रॉफी आहे. ट्रॉफीचं वजन जर बघितलं तर 9 ते 10 किलो वजनाची ही ट्रॉफी आणि एक डायमंडची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि बघूया या ट्रॉफीचा चॅम्पियन कोण बनेल. तर मेगा फिनाले सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि विशेष करून स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष यामध्ये स्थानापन्न असलेल्या आमच्या मान्यवर महिला वर्ग, तसेच GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत या सर्वांचं कॉमन क्रिकेट असोसिएशन अर्थात KCA संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. जाऊया आपण लगेच कॉम बॉक्स मध्ये. स्वर्गीय अरुण धर्माजी पाटील यांच्या स्मरणार्थ जो कॉमेंट्री बॉक्स आहे त्यासाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. श्री महेशजी अरुण पाटील समालोचन कक्ष आहे. समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील आमचे दोन्हीही दिग्गज समालोचक. खरं तर सुरुवातीला प्रशांतजी आदावडे त्यांनी तब्बल 11 राज्यामध्ये जाऊन आपलं समालोचन केलेलं आहे अतिशय सुंदर मधुवाणीमध्ये. आणि त्याच्या सोबत असतील अगदी महाराष्ट्राचे नामवंत समालोचक प्रमोदजी शेडगे. ओव्हर टू कॉम बॉक्स. आप सुन रहे थे भुवनेश्वर कोहली साहब की आवाज, जो लेजेंड कमेंटेटर है हमारे साथ, और पिछले 5 दिनों में इन्होंने बहुत ही अच्छी तरह से आपको आंखों देखा हाल सुनाया है.
इनके साथ हेमंत पाटिल। तो पिछले 5 दिनों में इन दोनों की मीठी आवाज आपने सुनी है और हमारे साथ जुड़ रहे हैं जिन्होंने सुप्रीम में किया ऑलरेडी एक टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप प्रमोद शेड़गे, पालघर की बिल्कुल मीठी आवाज और एक दिन की आवाज में ऑलरेडी एक बेस है। चले मैच की तरफ रुख करते हैं। फाइनल का मैच है कॉमन क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट कॉमन प्रीमियर लीग 2024 में सभी का स्वागत। प्रतियोगिता का आखिरी मुकाबला मैक मॉन्स्टर्स और दूसरी तरफ होगी शौर्य वॉरियर्स। तो कड़ा संघर्ष देखने का मौका मिलेगा। शौर्य वॉरियर्स ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया। तो टाइटल सॉन्ग के साथ मैदान के अंदर जाएंगे। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला और टाइटल सॉन्ग इस टूर्नामेंट का। सो या मॅचच्या दिशेने फायनल मॅच आपण पाहत आहेत. नुकतंच शाहिदभाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि तदनंतर आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या कॅप्टनचं ओपिनियन आपण पाहिलं हेमंत पाटील सरांनी घेतलं. मोरेश्वर गवळी सर आपण पाहत आहेत आणि अगदी मात्र आपण पाहिलं तर सचिन वाघ, देवेंद्र भोसकर, अजय पाटील त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत. एका साईडला आपण पाहिलं तर शाहिदभाई अन्सारी आणि अतिशय एक चांगलं आदरणीय सन्माननीय आपण पाहत आहेत सचिनजी घाग साहेब आहेत आणि एका साईडला जर आपण पाहिलं शाहिदभाई अन्सारी, अजयजी पाटील, देवेंद्रजी भोसकर, हजरतभाई शेख यांना आपण पाहत आहेत, संजयभाई म्हात्रे, नुकतंच मनोजी भगत यांचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहेत आगमन झालंय. म्हणजे या ज्या कार्यकारिणी मंडळ आहेत त्यांनी जे मेहनत घेतले त्या मेहनतीला सलाम असेल. नितीनजी म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड. मात्र चॅम्पियन कोण बनेल याकडे लक्ष असेल. आमच्या समोर जोडले गेलेत प्रशांतजी आदवडे सर. वेलकम या संध्याकाळच्या सत्रामध्ये. गुड इव्हिनिंग. केपीएल 2024 का चैंपियन कौन बनेगा, सवाल सबके मन में खल रहा है और बिल्कुल इस वक्त 2 टीमें तैयार. डूबता हुआ सूरज कब रोशनी हो रही है. शाम का सत्र है और बहुत ही बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का. चौथा संस्करण कौन जीतेगा. बल्लेबाज रेडी है, फील्डिंग को अलग करना है. फील्डिंग सजवून घ्या. आपण काउंटडाऊन करणार आहोत. काउंटडाऊन सजेसाठी काउंटडाऊन करणार आहोत. त्यानंतर मॅच सुरू होईल. विशाल नाईक मैदानावरती आहेत, अजित म्हात्रे, त्याचबरोबर अमोल वेतस्कर हे अनुभवी 4 पंच ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली. स्कोरर म्हणून विजय कांबळे, त्याचबरोबर आयुष सावंत यांनी देखील अप्रतिम कामगिरी केली. जीटीसीची टीम देखील शेवटचा मॅच आहे कारण ही सर्व टीम आहे. अंपायर असतील, स्कोरर असतील, कॉमेंटेटर असतील, या सर्वांची एक टीम बनली आणि त्याचबरोबर आयोजक. मॅच क्रमांक 28. ऑल सेट. काउंटडाऊन सुरू होत आहे. खेळाडू सर्व उभे राहतील आणि आता कॉमन प्रीमियर लीग 2024 चा क्रिकेटचा महासंग्राम काउंटडाऊन सुरू करतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0, go. लेट्स प्ले. पार्थी ऑफ टॉप के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ गैप में खेलते हुए कवर क्षेत्र में गेंद बॉलर के दिल पर बिल्कुल जा रही है. क्या बात है. पहली गेंद पर इफर्टलेस चौका मिला, जड़ दिया शानदार चौका. काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह होता. बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेला आणि पॉवर प्ले मध्ये अशाच प्रकारच्या शॉट सिलेक्शनची गरज असते आणि तेच मात्र करत असताना विशाल सातवीच्या बॅट मधून एक आक्रमकतेचा स्ट्रोक. सुस्वागतम केपीएल चौकार. दूसरी गेंद कदमों का इस्तेमाल किया. फिलहाल ये गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है. सोच अच्छी थी, आगे आकर खेलने का प्रयास. और प्रमोद पहली गेंद बिल्कुल फुल टॉस थी. बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया. कवर ड्राइव किया गया था. पॉइंट और कवर के बीच का फासला चिरते हुए गेंद बॉडी के बाहर चली गई. देवेंद्र जी आज बहुत खूबसूरत लग रहे हैं आज और आपकी मेहनत भी रंग ला रही है. बहुत बढ़िया. अजय जी हैं टूर्नामेंट के सारे आयोजन करता, बिल्कुल इस वक्त बढ़िया काम कर रहे हैं.
और स्कोर अगर देखें तो रन संख्या 4 रन। व्हाइट बॉल का इशारा, सचिन साटम इशारा कर रहे हैं। कामन प्रीमियर लीग 2024 बहुत ही जबरदस्त आयोजन। प्रमोद पहले ओव्हर का खेळ चौका आने के बाद गेंदबाज हार्दिक कमबॅक कर रहे हैं। ज्या पद्धतीने आपण पाहतायत हार्दिक कमबॅक करत असताना पहिल्याच बॉलवर चौकार मिळाला। कव्हर ड्राईव्हचा क्लास टायमिंग आपण पाहू शकला। शॉट सिलेक्शन अप्रतिम आणि त्यानंतर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय। और टॉस गेंद पुल की ऑन साइड पर मिड विकेट बॉलिंग की तरफ बहुत तेजी के साथ गेंद जा रही है 4 रनों के लिए। क्या बात है, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार फोर। केपीएल फोर थँक्यू। ऑन ड्राईव्ह यावेळेला मनगडाचा वापर केला। बॉटम हँडचा खूप सुंदर वापर करत असताना बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेला। मिड ऑन आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध नेत्र दीपक चौकार। काय बॅटिंग केली आतापर्यंत, 2 चौकार आले खणखणीत। आणि प्लेन जेव्हा मैदान असताना आदवडे सर त्यावेळेला तुमचे शॉट सिलेक्शन अप्रतिम असतात। ग्राउंड स्ट्रोक जेवढे खेळतील तेवढ्या धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगली सुरुवात। जसं नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात विशाल सातवीच्या बॅटमधून। ऑन साइडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स। ग्रेट टायमिंग, टप्पा चूक पद्धतीने होता परंतु बाउन्स मिळाला आणि उसळत्या चेंडूला विशाल सातवी ने ओळखलं आणि सरळ चेंडूला मात्र पुलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना डीप मिड विकेट क्लिअर केला। 2 चौकारानंतर आलेला हा षटकार अप्रतिम स्टार्ट, ब्युटिफुल स्टार्ट। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, इथे मात्र फिल्डर तैनात आहेत। 11वा गडी बाद केलेला आहे हार्दिक पारधी या गोलंदाजाने। गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद। बॅक टू द डगआउट, आक्रमकतेचा सितारा विशाल सातवीच्या खेळीला पूर्ण विराम। पहिला धक्का गॉन। प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय पालघर जिल्ह्याला, प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय पालघर जिल्ह्याला। सर्व धर्म समभाव जपणारी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच कामन प्रीमियर लीग। चिंचोटी ते नागले या खेळाडूंना पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजेच कामन प्रीमियर लीग आपण पाहतायत। कमालीची आणि खूप सुंदर प्रीमियर लीग आपल्याला अनुभवायला मिळते आणि पाहतायत आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं, महिला वर्गांचं, नारी शक्तीचं करूया आपण सुस्वागतम। आणि आज उपस्थित झालेले दैनंदिन जीवनातून वेळ, अमूल्य वेळ काढत मात्र आमचे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, संपूर्ण दातृत्व या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यांना करूया आपण मानाचा मुजरा। संघाची धावसंख्या फलकावर 15 रन्स 15 धावा। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15, लॉस ऑफ 1 विकेट। अकबर शेख जर आपण पाहिलं तर 109 रन्स आतापर्यंत 49 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 3 वेळा नॉट आउट, 222.4चा स्ट्राइक रेट पाहायला मिळतो। ग्रेट बॅटिंग आणि बॅटिंग एव्हरेज जर आपण पाहिला तर 54.5। बॅटची एजंट टेकन, कागदोपत्री स्ट्रॉंग, परंतु मैदानाच्या आतमध्ये फायनल मॅच मध्ये या वेळेला आपण पाहताय शिकार मिळाली। फलंदाज बॅक टू द डगआउट फर्स्ट। प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय पालघर जिल्ह्याला। अकबर शेखवर दारोमदार होती, जबाबदारी होती, शॉट सिलेक्शन अचूक झालं नाही, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलं गेलं आणि सरळ चेंडू अमानच्या हातामध्ये निघून गेला। सेकंड विकेट डाऊन। खूप चांगली गोलंदाजी हार्दिक पारधीने जी गोलंदाजी केली, 2 चौकार 1 षटकार आल्यानंतर स्वतःला सावरलं आणि एकच माइंड मध्ये विचार केला, आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट। मी विकेट घेऊ शकतो, मी हे करू शकतो, हे दर्शवत असताना प्रशांतजी आदवडे सर काय म्हणतील? पहिल्या षटकाचा खेळ, संघाची धावसंख्या 15, 2 गडी बाद झालेत। आई कैन डू इट, टुडे इज माय डे। फाइनल का मैच है और आपने बहुत बड़ा शिकार किया। अकबर बहुत अच्छी बल्लेबाजी रही है पूरी प्रतियोगिता में,
टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा और बल्लेबाज को खेलने के लिए मजबूर किया। बाहरी किनारा विकेट कीपर ने बहुत अच्छा कैच लपका और ये दूसरे विकेट का पतन। पहले बल्लेबाज विशाल आउट हुए और उसके बाद में अगर देखें तो अकबर। दोनों बल्लेबाज बहुत कमाल के हैं, लेकिन आज इनका विकेट गिर गया है और हार्दिक पारदी ने शिकार किया। पहले ओवर की कहानी, पहले ओवर में स्कोर 15 रन 2 विकेट के नुकसान पर। हेमंत जी हमारे साथ जुड़ रहे हैं। माननीय श्री डॉक्टर प्रकाशजी देवलेकर यांचं आगमन होते या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत। समाज कल्याणाचे पालघर जिल्हा अध्यक्ष वेलकम प्रकाशजी देवलेकर, आपलं हार्दिक स्वागत। सर्व मान्यवर आपण बघतो, मान्यवर कक्षामध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम बैक टू क्रिकेट नाउ। शुक्र हेमंत। और फिलहाल बल्लेबाज नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए ऋषभ सतीश जाफर गेंदबाजी करने के लिए, जिन्होंने पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन, सेमीफाइनल में ऑफ स्टंप के बाहर कट करना चाह रहे थे। बिल्कुल गेंद जो है वो बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं है, बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा लगा था। गनिक पर खिलाड़ी है और 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर 16 रन 2 विकेट के नुकसान पर। षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर कट केला गेला चेंडू सरळ निघून येतो शॉर्ट थर्ड मॅनला। खूप चांगली फिल्डिंग, अचूक थ्रो पाहायला मिळाला। सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 16 धावा। 16 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत। अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये। चॅम्पियन्स कोण बनेल 2024चा याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय। एक अतिशय सुंदर लढत, पुण्याच्या एकदा बॉल तयार। प्रमुख गेंदबाज के तौर पर सतीश। इस ओवर की अगली गेंद, क्या शॉट है, हवा के साथ घटा के संग संग गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई टीडी स्टाइल गेंद को खेलते बॉडी लाइन के बाहर। सिक्सर। क्रिकेट संघ आहे प्रवीण दादा, वसई तालुक्यात गाजते नाव प्रवीण गरजचा। ऋषभ के बल्ले से क्या जबरदस्त स्ट्रोक था ये प्रबोध, क्योंकि आसान नहीं है, उछाल था और बहुत बढ़िया तरीके से इंतजार किया, पोजीशन में आए और गेंद को डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर भेज दिया था। दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज ऋषभ का। ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक पाहायला मिळाला, कारण लवकरात लवकर रीड केलं होतं चेंडूला। डिलिव्हर्ड झाल्यानंतर ज्या पद्धतीने पोझिशन मध्ये आल्यानंतर चेंडूच्या मिनिट मध्ये खेळल्यानंतर जो सॅटिस्फाईड असतो तो मिळाला ऋषभला। प्रमुख गेंदबाज के तौर पर सतीश गेंदबाजी कर रहे। ओवर दूसरा प्रगति पर। ओ ये अच्छी गेंद थी, अच्छी लाइन, पहले बाउंसर डाल के देखा था लेकिन उसके ऊपर प्रहार, उसके बाद में 2 मीटर के अंदर अच्छी गेंदबाजी। काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे, शफल हुए थे, बीट में बल्लेबाज, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं। स्कोर रुका हुआ 22 रन 2 विकेट के नुकसान पर। प्रमुख गेंदबाज के तौर पर सतीश जाफर गेंदबाजी कर रहे हैं। इस बार कड़क शॉट, जो तूफानों से पलते जा रहे हैं वही दुनिया को बदलते जा रहे हैं, जो राहों से लड़ते जा रहे हैं वही दुनिया को बदलते जा रहे हैं। एक सूचना आहे, रेनॉल्ड कंपनीच्या कारची एक चावी हरवलेली आहे, आमच्या आयोजकांचीच आहे। ती जर चावी तुम्हाला सापडली तर कृपया आमच्या व्हीआयपी डायसवर आणून द्यायची आहे। काय फटका खेळला होता फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर ऋषभ असोळकरचा कडक शॉट, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाल्यानंतर अप्रतिम आपण पाहू शकलात। जबरदस्त चेंडू सरळ निघून जातो आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आउट ऑफ द पार्क। काय बॅटिंग केले आतापर्यंत। वेलकम प्रदीपजी म्हात्रे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर। सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। सतीश तैयार है गेंदबाजी करने के लिए। स्कोर 28-28। फाइनल का मैच आप देख रहे हैं कॉमन प्रीमियर लीग 2024। इस ओवर की अगली गेंद, बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर, गेंद को स्टीयर किया। इस वक्त थर्ड मैन की तरफ खिलाड़ी तैनात, जब तक ये गेंद को फील करते तुरंत करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर 29 रन, दूसरा ओवर प्रगति पर है। टॅलेंटेड बॅटिंग, जबरदस्त टॅलेंट शोधण्यासाठीच मात्र हे मंच उभारलं गेलंय। आज प्रत्येक खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना कला कौशल्य मानस मनसुबा हेतू उद्देश या सर्व काही गोष्टी मात्र मेंटेन करत असताना, हे अंगीकृत करत असताना प्रत्येक खेळाडू 100% आपल्या संघाला देताना पाहायला मिळतोय। संघ मालकांचं जेवढ्या संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले आणि अतिशय संघ मालकांनी घेतलेली दखल, खेळाडूंनी मात्र त्यांनी दाखवलेला त्यांच्यावरचा विश्वास, हे सर्व काही साध्य होत असताना पाहायला मिळतं। इस बार बैक पर जाके घूम कर खेलना चाह रहे थे, बहुत अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल लेती हुई शरीर की तरफ आई है। सुंदर गेंदबाजी सतीश द्वारा। दूसरा ओवर समाप्त, आखिरी गेंद पर बिंदी,
2 ओवर के बाद स्कोर अगर देखें तो रन संख्या 29 रन। पहले बल्लेबाजी करते हैं शौर्य वॉरियर्स। आप देख रहे हैं कॉमन प्रीमियर लीग 2024 का अद्भुत खेल। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। प्रीमियर लीगचा आवाज घुमतया पालघर जिल्ह्याला, प्रीमियर लीगचा आवाज घुमतया। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है कॉमन प्रीमियर लीग 2024। प्रमोद क्या कहना है, पहले 2 ओवर में 12 गेंद में 29 रन बनाए, 2 विकेट बिल्कुल गिर गए हैं, लेकिन जो रनों की रफ्तार वो बहुत अच्छी है, 29 रन स्कोर बोर्ड पर। विशाल सातवी बाद झाल्यानंतर अकबर शेख बाद झाल्यानंतर आपण पाहू शकता ज्या पद्धतीने बॅटिंग केले दोन्ही बॅटरने। खास करून जर आपण पाहिलं तर ऋषभने कोणतंही प्रेशर घेतलं नाही, कोणताही दबाव घेतला नाही। त्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकतो हे त्याने दर्शवलं। कारण जे गोलंदाज होते सतीश जाबर, गेल्या मॅचचा हिरो आपण पाहू शकलात, त्या गोलंदाजावर अटॅक करणं फार कठीण होतं, परंतु इथे मी आत्मविश्वासाने लढेन हे मात्र दर्शवत असताना, कारण म्हणतात ना क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हरू नका। कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे, म्हणून इथे मात्र रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही हे ऋषभ आचोळकर दर्शवत असताना ग्रेट बॅटिंग। ज्याच्याकडे आहे हिम्मत त्यालाच मिळणार आहे किंमत। फिलहाल अगर देखें तो रन संख्या 29, 2 विकेट बिल्कुल गिर गए, लेकिन उसके बाद में देखें तो स्टार्ट अच्छा है, रनों की रफ्तार बहुत अच्छी है, ऋषभ ने प्रभावित किया है। ऑफ स्टंप के पार स्टीयर किया खूबसूरती के साथ थर्ड बैट बॉलिंग की तरफ, पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाजी की हरकत उनको मिली बरकत। गेंद बॉलिंग के बाद खूप सुंदर फटका या वेळेला, फक्त चेंडूला दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट दर्शवत असताना पाहायला मिळतोय। ऋषभ आचोळकर मॅग्निफिसंट बॅटिंग, गुड टायमिंग सहित मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, कॅप मध्ये खेळला, थर्ड बँक क्लिअर करणारा हा एक अप्रतिम चौकार। और फिलहाल हार्दिक सबसे सफल गेंदबाज है, उनके खिलाफ बहुत अच्छी बल्लेबाजी ऋषभ की, 2 छक्के और 1 सिक्सर इनके बल्ले से, ताकत भी है, नजाकत है इनके पास। दोबारा कट करना चाहते थे, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, शशि सटम हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा कर रहे, इसी जो कि अब जाकर क्या रिव्यू लिया गया। अमान टीम के कप्तान है, शशि साटम की तरफ चले गया और बोले भाई आपको टीवी अंपायर की तरफ जाना है, तो टीवी अंपायर बिजी हो जाएंगे। अजीत मात्रे, मैं प्रमोद की तरफ बढ़ रहा हूं। प्रमोद इंपॉर्टेंट मैच है, जो पहला शॉट था वो बिल्कुल कमाल का था, पहले ताकत आपने देखी, उसके बाद में नजाकत। तो ऋषभ अंडर प्रेशर बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, अगदी योग्य ज्या पद्धतीने मात्र त्याने बॅटिंग केलेली, दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग करणं हे माझं ध्येय आहे। कारण ज्या पद्धतीने अकबर शेख आणि विशाल सातवी बाद झाल्यानंतर मला 4थ्या क्रमांकावर का पाठवलंय याचं हे उत्तर मात्र या ठिकाणी बॅटने दर्शवून दिलं गेलं। आणि इथून जर आपण पाहिलं तर 33 धावांपर्यंत मजल मारली, असं वाटलं प्रेक्षकांना की आता विशाल सातवी बाद झालेत, अकबर शेख बाद झालेत, म्हणजे इथे लो टोटल होण्याची दाट शक्यता आहे, परंतु ऋषभ आचोळकर नावाचं वादळ घोंगावलं आणि तब्बल 2 षटकार 1 चौकार, ग्रेट बॅटिंग। आता डिसिजन पेंडिंग आहे, बघूया। वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल, फक्त एकच गोष्ट, आणि तुम्ही रिव्यू लॉस केलाय, शशि साटम तोच इशारा या ठिकाणी करतायत, एखाद्या छोट्याशा टिणगीचं रूपांतर वडव्यात होण्याआधी ती भिजवली पाहिजे। ऋषभ आतापर्यंत 2 षटकार आणि 1 खडखडी चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय, तर दबावामध्ये तो चांगली बॅटिंग करतोय। विराट अपनी बॉलिंग मार्फत तैयार, हवा में उड़ा आसमान की तरफ, बाबा के खिलाफ मिड विकेट की तरफ खिलाड़ी तैनात है, गेंद के नीचे क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, बिल्कुल इससे बेहतर गेंदबाजी नहीं हो सकती। फील्डर ने बहुत खराब फील्डिंग की है बॉडी लाइन पर, और इसके कारण जीवनदान मिलता बल्लेबाज ऋषभ को। नक्कीच प्रयत्न केले होते, भरपूर वेळ मात्र वेट अँड वॉच करण्यासाठी वेळ होता, परंतु तिथे मात्र काही जमलं नाही, जज करू शकले नाहीत। आणि इथून जर आपण पाहिलं तर एक सेट फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंवर कर्दन काळ आपल्याला पाहायला मिळतो। कॅचेस विन द मॅचेस हे महत्त्वाचं वाक्य आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं। प्रमोद देखिए कैच आपको लपकने, संतोष ने बहुत खराब फील्डिंग की बॉडी लाइन पर। स्कोर फिलहाल अगर देखें तो टोटल बन गया है कुल मिलाकर 36 ओवर की बात कर तो ये तीसरा ओवर है, 5 ओवर का ये मुकाबला। प्रमुख गेंदबाज हार्दिक पार्थी गेंदबाजी कर रहे हैं, पहले ओवर में इन्होंने शिकार किए थे, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बीट में बल्लेबाज, अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल था,
विकेट कीपर अमान ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। अनबिलिव्हेबल डिलिव्हरी, अचूक टप्पा आता मात्र पाहायला मिळाला. भरपूर वेळेनंतर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले, स्थिर राहिले 36 या धावसंख्येवर. ग्रेट बॉलिंग. प्रभु गेंदबाज के तौर पर हार्दिक इस बार स्टीयर करना चाह रहे थे, टिप्पा खाने के बाद उछालता इतनी एक बार फिर जगह नहीं थी, गेंद पॉइंट क्षेत्र में चली गई. वैसे प्रमोद इस गेंद को थर्ड मैन पर खेलना चाह रहे थे, लेकिन तारीफ करने होगी हार्दिक की, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. इस पूरे टूर्नामेंट में अच्छा प्रदर्शन रहा, ये सरदार असरदार बने. स्कोर 37 इन लॉस ऑफ 2 विकेट. सातत्य आहे. जो गोलंदाज आपण पाहतायत हार्दिक पारधी, अनुभवाची खूप कमी आहे, परंतु प्रतिभेची कमी नाहीये, टॅलेंटची कमी नाहीये. कौशल्य यावेळेला पणाला लावत असताना गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. जे 100% एफर्ट आहेत ते हार्दिक पारधी यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतो. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय हार्दिक पारधी. जंगलात एखादा पारधी गेला तर तो शिकार करतोच. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने शिकार केल्यात, परंतु या ओव्हरमध्ये बघूया, या मला चांगला चेंडू टप्पापर्यंत उसळी घेतोय. पुन्हा एकदा लेन चांगली आहे, दिशा चांगली, कंट्रोल चांगला आहे आणि पारधीनं अप्रतिम गोलंदाजी केली, अप्रतिम मारा केल्या. धावल का दबा 37, रन संख्या 37. ओवर की बात करें तो बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं तीसरा ओवर है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में हार्दिक पारधी द्वारा. एक फ्लैग टिपर खिलाड़ी पॉइंट है, डीप स्ट्राइक कवर, एक लॉन्ग अप लॉन्ग ऑन, शॉर्ट पिच गेंद उसके ऊपर प्रहार किया. अब बारी है वैभव की, डूबती हुए सूरज को उगती हुए सूरज का सलाम है. गेंद बाउंड्री रन के बाद 6 रन. स्वागत सन्मानाकडे जाऊया. आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर मात्रे केन सर्व्हिसचे प्रोप्रायटर राजभाई मात्रे आणि दिनेशभाई मात्रे आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहे. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. विनंती असेल राजूभाई मात्रे आणि दिनेशभाई मात्रे यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मी विनंती करतोय केसेचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. 3 षटकांचा खेळ झालाय. 43 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि सानवी एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट नितीनजी मात्रे सौजन्य करते. हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे आणि या वेळेमध्ये आपण स्वागत सन्मान सध्या करतोय. मात्रे क्रेन सर्व्हिसचे प्रोप्रायटर आपण बघतो राजभाई मात्रे आणि दिनेशभाई मात्रे यांचा हा सन्मान. केसीएचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते श्वाल, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाईल. त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कॉमन प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 43. त्यानंतर आपण बघतोय ज्येष्ठ बॉल नागरिक किसनजी पाटील यांचा सुद्धा आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं सुद्धा स्वागत सन्मान केलं जाईल. यायचं आहे, आपलं सुद्धा स्वागत सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करतोय अजय पाटील यांना केसेचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्यानंतर ॲडव्होकेट दिनेशजी मात्रे आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान केलं जाईल. आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. ॲडव्होकेट माननीय श्री दिनेशजी मात्रे आपलं सुद्धा सन्मान केला जाईल. अपन सुद्धा प्रेजेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सानवी स्ट्रेटेजिक टाइम आउट के बाद का खेल शुरू हो रहा है. कॉम बॉक्स में लीड कमेंटेटर के तौर पर हमारे साथ जुड़ेंगे वॉइस ऑफ पालगर, और जिन्होंने ऑलरेडी अगर देखे तो सुप्रीम चषक किया है, जुड़ेंगे हमारे साथ प्रमोद शेरगे. हेमंत जी की आवाज भी आप सुन रहे तो सम्मान भी हो जाएंगे, लेकिन आने वाले 12 गेंदों में प्रमोद कॉम बॉक्स में रहेंगे. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. ह्यांचा आवाज सुद्धा आपण ऐकतात. आजच्या दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 4 समालोचक आपल्याला पाहायला मिळाले. या अगोदर 5 दिवस सातत्याने सुंदर लीड करत असताना हेमंत पाटील सरांना आपण पाहिलं. नक्कीच हे जे काम आहे आमची पूर्ण समालोचक टीम, त्याच्यानंतर अंपायर टीम, त्याच्यानंतरची जीटीसी लाईव्हची टीम आहे, त्यानंतर डीजे पंबी
या लोकांनी जे चांगलं कार्य केलेलं आहे या KPL मध्ये, या चांगल्या कार्यासाठी SH एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ऑनर माननीय हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून पर्सनली प्रत्येक टीमसाठी पॉकेट येणार आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्यात हजरतभाई आणि संजयभाईसाठी. ही जी टीम आहे या टीमने चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी नक्कीच प्रोत्साहन असेल हे. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे कलागुणांना वाव देत आहेत. यावेळेला ऑन साइडला स्लॉक केला जातोय, चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मात्र 2 पायांच्या अगदी मधून चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता क्लास टायमिंग. कक्षासमोर येताना दिसतात माननीय श्री मनोहरजी गुप्ता यांचं आगमन होते. कॉमन क्रिकेट असोसिएशन तर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या KPLच्या मंचावर आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. मान्यवरांचं मात्र चौकार आणि स्वागत केलं गेलं. ऑन साइडला सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळण्याचा मनसुबा जरूर बाळगला गेला होता. सिंगल मिळाली, सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 48. आता सर ज्या पद्धतीने ऋषभ अचोलकरने बॅटिंग केलेली आहे ना, ती कॉन्फिडेंटली बॅटिंग पाहायला मिळते. अंडरस्टँडिंग बॅटिंग कशी असावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवून दिलं गेलंय. ग्रेट बैटिंग. बिल्कुल देखिए दबाव में, क्योंकि आपके जो प्रमुख बल्लेबाज जब आउट हो जाते हैं ना तो दबाव बाकी बल्लेबाजों के ऊपर आता है. मैं प्रभावित हूँ दर्पण की बल्लेबाजी और उसके बाद में ऋषभ, ये दोनों ने आज कमाल का प्रदर्शन किया है. अभी फिलहाल ऋषभ बल्लेबाजी कर रहे हैं, टाइमिंग बढ़िया कर रहे हैं, बहुत अच्छी तरह से शॉट सिलेक्शन और प्लेसमेंट का है. और इसके कारण क्या हुआ कि जो दबाव जो है ना क्वालिटी गेंदबाजी करने वाले टीम के ऊपर मॉन्स्टर के ऊपर बढ़ गया है. अमनचा हा बॉल ह्या वेळेला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. जमिनीलगत चेंडू निघून जाईल, एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना पाहायला मिळत आहेत. ऋषभ अचोलकरचा जर विचार केला इंडिव्हिज्युअल आतापर्यंत 10 बॉलमध्ये 25 धावा, म्हणजेच जर आपण पाहिलं तर 250च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना सॅम म्हात्रे आम्हाला यावेळेला माहिती देत असताना पाहायला मिळतं. त्यांचं थँक्यू व्हेरी मच. 49 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं तर एका साईडला शौर्य वॉरियर्स आपल्याला पाहायला मिळतोय. शौर्य वॉरियर्सने आतापर्यंत अचूक जी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. अमान मात्र या वेळेला जरूर दर्शवतोय कि मोटे फटके मारून देणार नाहीये. गुड डिलीवरी. और देखिए टीम के कप्तान है, तो यहाँ आपके ऊपर जब दबाव बन रहा है तो आपको लीड करना पड़ेगा. वही कर रहे हैं मैदान के अंदर. इस ओवर में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. इस ओवर की बात करें तो चौका जरूर है, उसके बाद में 3 गेंदों में केवल 2 रन. अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक किया है अमन ने इस ओवर में. ऑन साइडला फुल टॉस बॉल होता, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग. काय ज्या पद्धतीने मात्र फिल्डिंग केल्यानंतर ते कॉन्सन्ट्रेशन, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि जतीन त्या ठिकाणी आपण पाहू शकलात. फलंदाज बाद होताना सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं ते वैभव दळवी या बॅटरला. फलंदाज इथून जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात बाद. अफगर का विकेट और उसके साथ विशाल, 2 बल्लेबाज आउट होने के बाद सतीश, वैभव और ऋषभ के बीच अगर देखें तो बहुत ही अच्छी साझेदारी तीसरे विकेट के लिए, और वो साझेदारी तोड़ने का काम हुआ मैदान के अंदर. स्कोर अगर देखें रन संख्या कुल मिलाकर 50 रन. तो रनों की रफ्तार प्रमोद अभी भी बहुत अच्छी है बल्लेबाजी करने वाली टीम शौर्य वॉरियर्स के लिए. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतायत आता हवेचा झोत थांबलेला आहे. घड्यात 5:45 वाजलेत, म्हणजे सिच्युएशन नुसार, कंडिशन नुसार आतापर्यंत ऋषभ अचोलकर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. म्हणजे टायमिंगच्या जोरावर त्यांनी भरोसा दाखवला गेलाय आपल्या बॅटिंग मध्ये. 50 धावा फलकावर. क्लीन बोल्ड. या वेळेला आपण पाहू शकलात वैभव दळवीला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं, परंतु इथे कॉन्फिडेंटली स्ट्रोक नव्हता. लेग स्टंप विकरलं गेलंय. फलंदाज बॅक टू द डगआउट. दांडी गुल. दमखम दिखाने की जरूरत है. संभल के कदम रखने का भी समय आ गया है, क्योंकि इस वक्त अगर देखें तो कसम, कलम और कदम हमेशा संभल कर उठाने की जरूरत है.
और फिलहाल ये गेंद एक्शन रिप्ले देखिए जीटीसी के द्वारा जिस तरह से अमन ने गेंदबाजी की थी, थोड़ा बल्लेबाज ऑफ टाइम के बाहर आए थे। सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते हैं गैरों पर, सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते हैं गैरों पर, सफल वो होंगे जो विश्वास रखते हैं पैरों पर। सटीक यॉर्कर, गेंदबाज कारगर हुए और बहुत ही अच्छी गेंदबाजी अमान द्वारा। ये कमबैक नहीं वेलकम बैक है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 50 रन 4 विकेट के नुकसान पर। पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर दमदार आणि शानदार सुरुवात झाली, 15 धावा आल्या। त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 14 धावा कुठल्या गेल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा फक्त खर्च करत अमानने मात्र या धाव संख्येवर रोख लावलं गेलं आणि खूप चांगली गोलंदाजी करताना म्हणजे यशस्वी कर्णधार तिन्ही फॉर्मॅटमध्ये विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द विकेट किपिंग अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये फार अशा क्रमिक प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात आणि त्यामध्ये मी अमनचं नाव घेईन, ग्रेट यूटिलिटी खेळाडू। बिल्कुल, दूसरी बात वो कूल है, शांत स्वभाव के खिलाड़ी है, ज्यादा रिएक्ट नहीं होते और जब सवाल पूछे जाते तो ज्यादा एक बार फिर ज्यादा बड़ी बड़ी बातें नहीं करते। तो बहुत जो एक बार फिर अपना काम किया, अपना रोल किया, भली बात ही जानते। बहुत अच्छा काम अभी तक किया है, अच्छा ओव्हर था अमन का। ऑन साइडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडू निघून गेला। आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी संघर्षाचा षटकार, 6 धावा। राज घाटल को थोड़ा लेट लेके आया, लेकिन देखिए माइंडसेट क्या जबरदस्त स्ट्रोक था। अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तौली है मुट्ठी पर जमीन, अभी तोलना पूरा आसमान बाकी है। गगनचुंबी छक्का था, माइंड से डगआउट से सेट होके मैदान के अंदर बल्लेबाज चले गए और पहली गेंद पर छक्का जड़ दिया है। याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे। राज घाटाळ ऑन साइडला खेळला गेलाय, जबरदस्त फटका, पूलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना चेंडूला मात्र फेकून दिलंय। 6 धावन करता 2 बॉलवर 2 षटकार। क्या बल्लेबाजी कर रहे, खोल दे मेरे पंख कहता है परिंदा, अभी तो और उड़ान बाकी है, जमीन नहीं है मेरी मंजिल, अभी पूरा आसमान बाकी है। पंख लगा के गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, और मैदान के अंदर आए हैं घाटाल। गेंदबाज की नहीं चल रही कोई चाल, गेंदबाज भूल गए सुर और ताल। और स्कोरबोर्ड की बात करें, मुझे स्कोरबोर्ड चल रहा है घोड़े की चाल, 2 गेंदों में 2 छक्के। जबरदस्त बॅटिंग करत असताना, बॉटमहँडचा खूप चांगला वापर करत असताना पाहायला मिळतो। म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो। आणि तेच दर्शवत असताना 62 धावा फलकावर, लगातार 2 बॉलवर 2 षटकार। व्हॉट अ बॅटिंग। ऑन साइडला 3 इन रो, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, 3 सिक्सर। थँक यू। ऍक्शन रिप्ले पहा, काय बॅटिंग मैदानावरती करतोय या बेला निश्चितच राज घाटाल। हो हाई चेंडू टोकलाय, चेंडू सीमारेषा पार षटकार करता जाईल। अप्रतिम बॅटिंग करत असताना या बेला राज घाटाल, टाळ्यांचा गजर होतोय। अकबर स्वतः या ठिकाणी नाचतायत मैदानावरती, कारण बिरबल मैदानावरती चांगली कामगिरी करतायत। राज घाटाल अप्रतिम कडक बॅटिंग करत असताना बॅक टू बॅक तिसरा षटकार। या ठिकाणी शौर्य वारियरची जी गाडी आहे ती आता रम पम पम जाते। धावपल करती एकूण डावा आहेत 68-68। रवीजी घरत आणि प्रवीणजी घरत खुश असतील आपल्या या संघाच्या कामगिरीवर आणि खास करून स्पेशली राज घाटाळवर ज्या पद्धतीने बॅटिंग केले ना, अफलातून पाहायला मिळते। दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग। संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 68 धावा, 68 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत। उत्तम। या वेळेला मात्र ऑफ टूमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं, सबमरीन डिलिव्हरी। बऱ्याच वेळेनंतर मात्र थोडासा रिलॅक्स झाले असतील उत्तम। नहीं रिलैक्स नहीं हो गया, क्योंकि 3 गेंदों में 3 छक्के आए। अभी 2 गेंदें शेष है, तो 2 गेंदें आपको अच्छी डाली है। एक आपने अच्छी गेंद डाली है जिसमें थोड़ा गेंद टिप्पा खाने के बाद नीचे रही है, और इसीलिए गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं आ रही। ये 2 गेंदें घाटाल साहब मेरे हिसाब से बड़े स्ट्रोक ले जाएंगे। ऑन साइडला काय पुलचा फटका पाहायला मिळाला,
जबरदस्त आक्रमकता काय असते, संयम काय असतो, कोणत्या चेंडूवर कसं खेळायचं हे दाखवत असताना आउट ऑफ द पार्क, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. क्या बात आहे, काय बॅटिंग मैदानावरती होते. चौथा षटकार आता इथे राजघाटाच्या बॅटमधनं आलाय. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. फायनलचा मॅच करता राखून ठेवलेला खेळाडू आहे. राजघाटानं 4 चेंडू यावेळेला सीमारेषा पार पाडवले. हा हुकचा फटका आहे. फलंदाजाला लागले भूक, त्याने फटका खेळला हुक आणि बॅटिंग होते चाबूक. चाबूक बॅटिंग मैदानावरती. राजघाटाल यावेळेला इंजिन गरम आहे, गाडी 5व्या गिअरवरती आहे. 1 बाउन्स त्या ठिकाणी विशाल नाईक सर देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच इथून उसळत्या चेंडूला कसं खेळायचं हे दर्शवत असताना ग्रेट बॅटिंग बाय राज घाटाल. काय बॅटिंग केली. 74 धावा फलकावर शौर्य वॉरियर्स या टीमची स्थिती मात्र मजबूत पाहायला मिळते. उत्तम. पूर्ण केसीएच्या सीझन मध्ये बॅटिंग त्याने केली नाही, परंतु केपीएल मध्ये मला चांगली बॅटिंग करायची आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 5 षटकांचा अगदी पहिल्या डावाचा खेळ समाप्तीवर झाला. पहिल्या इनिंगला ब्रेक लागला आणि संघाची धावसंख्या 74 धावा, ज्यामध्ये 4 षटकार मोलाचे ठरले गेले. या महत्वपूर्ण लढतीमध्ये चॅम्पियन कोण बनेल या अगोदरच आपण पाहिलं तर डेफिनेटली ज्या पद्धतीने नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट असेल. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा हेमंत पाटील सर आणि गवळी सर असतील. निश्चित आपण त्यांच्या दिशेने जाणार आहोत. परंतु आपली पहिली इनिंग जी आहे ती समाप्त झाली आहे. आपला टर्न देखील समाप्त झाला आहे. त्यामुळे निश्चित हेमंत सरांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. त्यानंतर मोरेश्वर गवळी तुमचे मनापासून धन्यवाद. आणि या स्पर्धेचे सर्व आयोजक केपीएल आयोजन कमिटी कार्याध्यक्ष शाहिद अन्सारी, अध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष सचिन घाग, व्यवस्थापक देवेंद्र भोसकर, खजिनदार नितीन म्हात्रे, सचिव अंकित पाटील, सहसचिव जितेंद्र माळी, सदस्य दिनेश म्हात्रे, वैभव धूम, मी प्रशांत आणि प्रमोद यांच्यासह आपले मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेकरता धावचं समर्थन करण्याची संधी आज तुम्ही उपलब्ध करून दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू हेमंत पाटील. थँक्यू सो मच. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आपण बघतो आपण आपल्या मान्यवर कक्षामध्ये समाज कल्याणचे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर प्रकाशजी देवळीकर उपस्थित आहेत. त्याचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय केसीएचे अध्यक्ष अजय पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. माननीय श्री डॉक्टर प्रकाशजी देवळीकर यांचा हा सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचा महावस्त्र श्वाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल प्रकाशजी देवळीकर यांचा. त्यानंतर आपण बघतोय ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक स्पॉन्सर्स केलेली आहे ते माननीय श्री कमलाकर बिस्तू जाधव आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. विनंती असेल माननीय श्री कमलाकर जाधव यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. मी विनंती करतोय केसीएचे सल्लागार देवेंद्रजी भोसकर यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. हा सन्मान केला जातो. आपण बघतोय ज्याने बाईक स्पॉन्सर्स केलेली आहे मॅन ऑफ द सिरीज साठी कमलाकर बिस्तू जाधव आणि मनोज भगत यांनी ही बाईक स्पॉन्सर्स केलेली आहे आणि त्यांचा हा सन्मान होतोय. विनंती असेल सूर्यकांतजी भगत आपल्याला, आपण सुद्धा याचा आपला सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मला वाटते मनोजजी भगत उपस्थित राहणार नाहीत, त्यांचे बंधू आहेत, कारण त्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी ही आपण बघतोय कमलाकर बिस्तू जाधव आणि मनोज भगत यांच्याकडून ही मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक दिली जाईल आणि त्यांचा सुद्धा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. विनंती असेल अजय पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. सूर्यकांत भगत यांचा हा सन्मान केला जातोय. श्वाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हे क्रिस्टलचं आकर्षक ट्रॉफी आपण बघतो सन्मान चिन्ह आहे ते देऊन सन्मानित केलं जातं. त्यानंतर आपण बघतोय ज्याने प्रथम क्रमांकासाठी क्रिस्टलची रोटेशनल ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहे ते असलमभाई शेख. असलमभाई शेख यांना मी विनंती करतो आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. स्वर्गीय
इनुस इब्राहिम शेख माजी पोलीस पाटील कामन यांच्या स्मरणार्थ असलमभाई शेख यांच्याकडून एक आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी प्रथम क्रमांकासाठी आणि द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे आणि हे त्यांचं स्वागत सन्मान केसीचे उपाध्यक्ष सचिन घाग यांच्या शुभ हस्ते केला जातोय. श्वाल पुष्पगुच्छ आणि ही आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे असलमभाई शेख यांना. त्यानंतर मी विनंती करतोय रामचंद्रजी गुप्ता छोट्या भैया या नावाने फेमस आहेत कामनमध्ये, त्यांचा सुद्धा स्वागत सन्मान सत्कार केला जाईल. ज्यांच्याकडून रोटेशनल जी ट्रॉफी आहे क्रिस्टलची ती ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे प्रथम क्रमांकासाठी, चांगलं सहकार्य आहे, त्यांचा सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल. तिन्ही आपण बघतोय केसीचे मेंबर आहेत अजय पाटील, देवेंद्र भोसकर आणि सचिनजी गाग आणि शाहिदभाई अन्सारी यांची भरपूर मेहनत आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला सन्मान केला जातोय. रामचंद्रजी गुप्ता छोट्या भैया यांचा हा सत्कार केला जातोय. जाऊया आपण क्रिकेटकडे. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. तर मित्रांनो आपण पाहतात मेगा फिनाले. $75 टार्गेट, एक मोठं लक्ष समोर ठेवलेलं आहे शौर्य वॉरियर संघाने मॅक मास्टर संघासमोर. पहिल्या चेंडूवर 2 धावा दिनेश घेतोय, दिनेश बाबर. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मात्र मिस टाइम, फटका चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकलेला आहे शॉर्ट मिड विकेटला आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होते. त्यानंतर आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर मान्य श्री मनोहरजी गुप्ता साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. मान्य श्री मनोहरजी गुप्ता आपल्याला विनंती असं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. 75 विशाल धाव संख्या आहे. प्रिन्स पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला हुकचा फटका माझं इतकं टायमिंग झालेलं नाही. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. या संपूर्ण स्पर्धेचं केपीएलचं कॉमेंट्री पॅनलचं मॉनिटरिंग ज्यांनी केलेलं आहे स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट हेमंत पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. थैंक यू सो मच डॉक्टर गवली सर. ये फाइनल मुकाबला आप देख रहे हो शौर्य वॉरियर्स बनाम मैक मॉन्स्टर के बीच. अच्छा मुकाबला है ये. मैच नंबर 28 फाइनल मुकाबला और टारगेट रखा है 5 ओवरों में 75 रनों का बहुत ही बड़ा टारगेट रखा है. 15 के औसत से बल्लेबाजी करनी है हर एक ओवर में, लेकिन शुरुआत यहां पर देख सकते हो थोड़ी सी स्लो होती हुई मैक मॉन्स्टर टीम की. फक्त 4 धावा आहेत. आपण पाहतोय पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये 4 धावा महत्वपूर्ण अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. खास करून दिनेश बाबर हा बाद झालेल्या व्यक्ती 4 धावांना हुक करण्याचा प्रयत्न होता आणि मात्र लगेचच या ठिकाणी कॅप्टन अमान शेख आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. या लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, हवाई चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडू खाली येतोय. इट्स अ बिग ब्लो, बिग ब्लो, इट्स अ सेलिब्रेशन बघायला मिळतंय. यहाँ पर गिर चुकी है और सबसे बड़ा बिग ब्लो यहाँ पर मैक मॉन्स्टर टीम के लिए. सबसे बड़ा मॉन्स्टर अब आउट हो चुके हैं. अमान शेख 0 का चश्मा पहन के अब डगआउट में वापस. 2 गेंदों में लगातार 2 विकेट लिए, अब विकेट हैट्रिक के ऊपर आ चुके हैं गेंदबाज प्रिंस यादव. प्रिंस यादव विकेट हैट्रिक घेऊ शकेल का? आतापर्यंत 2 विकेट हॅट्रिक झालेले आणि तिसरी विकेट हॅट्रिक
प्रिन्स यादव करेल का? आंतरराष्ट्रीय खेळाचा आपण विचार केला तर FR सुबोध या टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि 20 क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक ब्रेट ली यांनी केली होती ऑस्ट्रेलियाचा. प्रिन्स मार्गस्थ लेफ्ट आर्म, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. हैट्रिक गेंद थी लेकिन ऑफ स्टंप के बाहर, विकेट लेने की कोशिश नहीं थी यहाँ पर. लेन गेंद थी और थोड़ी सी रासिंग डिलीवरी थी यहाँ पर प्रिंस यादव के. कमाल की गेंदबाजी करते हुए प्रिंस यादव. अब शुरुआत यहाँ पर खराब हो चुकी है चेसिंग करते हुए मैकमास्टर टीम की. प्रशांत और दूसरे बल्लेबाज है सतीश जाबर को अच्छी पार्टनरशिप करनी पड़ेगी, बहुत बड़ा लक्ष्य है. प्रिन्स यादव पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क बघायला मिळत नाहीये कारण मोबाईलसाठी नेटवर्क आणि क्रिकेटिंग चांगला फटका खेळण्यासाठी फुटवर्क या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. मला आठवतंय की भारताचा एकमात्र असा बॅटर होता सदागोपन रमेश, त्याचा फुटवर्क बघायला मिळत नव्हतं. आजही आठवण येते वर्ल्ड कप 99 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या जागेवर वर्ल्ड कप मध्ये खेळला होता. बिल्कुल एक ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 4 पर 2 विकेट. ये टोटल अच्छा टोटल नहीं कहा जा सकता है. शुरुआत बहुत ही खराब हो चुकी है मैकमास्टर टीम की. नई टीम है और लेकिन प्रदर्शन अच्छा किया इस केपल सीजन 4 में. फाइनल तक पहुंच चुकी है और दूसरी बार फाइनल तक पहुंच चुकी है शौर्य वॉरियर्स की टीम. यस, आपण टीव्ही मॉनिटर पाहू शकता. आपण या मान्यवर महिलांसाठी जो कक्ष आहे स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला कक्ष आणि महिला कक्षामध्ये कित्येक मान्यवर महिला या स्पर्धेचा आनंद मान्यवर या महिला प्रेक्षक पक्षामधून घेत आहेत. पाहू शकता आपण कित्येक मान्यवर महिला त्या ठिकाणी आहेत आणि स्पर्धेचा आनंद घेत आहेत. टीव्ही मॉनिटर आपण पाहू शकता. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपका हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढे आपण दुसरं षटक, यावेळेला मात्र पोल आणि पॉवरफुल लांब पल्ल्याचा षटका. छोटी गेंद थी, बहुत ही अच्छा समाचार लिया, पुल कर दिया और पुल पावरफुल हो गया. सीधे मिड विकेट के बाहर गेंद निकल गई 6 रनों के लिए. इसी प्रकार बल्लेबाजी करनी पड़ेगी सतीश को और प्रशांत को, क्योंकि बहुत ही बड़े लक्ष्य का पीछा करना है. और जब आप बड़े लक्ष्य का पीछा करते हो तो इनिशियल ओवर में अच्छा टोटल आना चाहिए आपका. डेफिनेटली आपण जेव्हा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतो तेव्हा खास करून मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक दमदार सुरुवात व्हायला हवी. मला आज एक सामना आठवते वर्ल्ड कप 2003 चा सामना. पाकिस्तानने फार मोठी धावसंख्या पुढे उभी केली होती आणि मास्टर ब्लास्टरने ज्या अंदाजाने बॅटिंग केली होती आणि तो सामना भारताने जिंकला होता. तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे आणि एक वेगवान पार्टनरशिप आक्रमक बैटिंग करना सुद्धा गरजेचं असतं. बिल्कुल सतीश जाबर में वो क्षमता है बड़े शॉट लगाने की, तो रुक कर बल्लेबाजी करनी पड़ेगी सतीश जाबर को. गेम को आखिरी तक लेके जाना पड़ेगा सतीश जाबर को. मयूर यावर चांगला चेंडू तर अनपेक्षित खाली राहिला. ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र जी अपेक्षा केली होती चेंडू पडल्यानंतर थोडा बाउन्स होईल, पण चेंडू खाली राहिला आणि कुठल्या प्रकारे धाव नाहीये. बिल्कुल जज किया था, थोड़ा सा उछाल लेगी गेंद, लेकिन नीचे रहती हुई गेंद थी, उतनी शॉट भी नहीं थी जितना चाहा था सतीश जाबर ने. डॉट गेंद और हर एक डॉट गेंद के ऊपर प्रेशर बढ़ेगा अब बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर. मयूर समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. पुन्हा एक ड्राईव्ह केलाय चेंडू, चेंडू सरळ जाईल तो म्हणजे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, सज्ज आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. सिंगल से ज्यादा प्रभाव पड़ने वाला नहीं है शौर्य वॉरियर्स टीम के ऊपर. बड़े शॉट आने चाहिए क्योंकि बड़ा टोटल चेस करना है आपको. लेकिन पहले ओवर में शुरुआत थोड़ी सी खराब हो चुकी थी, सिर्फ 4 रन आए थे, 2 विकेट गिर चुके थे. लेकिन इस ओवर में शुरुआत अच्छी हो चुकी है, अब तक 3 गेंदों में 7 रन आ चुके हैं. खरं तर सतीश आणि प्रशांतकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु तुमच्याकडे क्षमता आहे, तुमचं नाव मोठं असून चालत नाही. योग्य वेळी तुम्ही मोठी कामगिरी करणं गरजेचं असतं. याला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा टायमिंग बरोबर झालेलं नाहीये. स्वतः गोलर वाट कॅच
कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. क्रिकेट संघ आहे का मनगावाचा, प्रश्न भल्या भल्याला पडतो आहे दादारा नावाचा. खराब शॉट कहा जा सकता है प्रशांत पाटिल का. जब आप पुल और हुक खेलना चाहते हो तो गेंद के लाइन के अंदर आके खेलना चाहिए. गेंद के लाइन में आके पुल करने की कोशिश थी चूंकि, और सॉफ्ट डिसबल आउट होके अब पवेलियन में वापस जाएंगे बल्लेबाज प्रशांत पाटिल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हेमंत पाटील, तुम्हाला एक मोठा फटका खेळायचा असेल तर बॅट आणि बॉलचं थोडंसं अंतर असणं फार गरजेचं आहे. शरीरापासून अगदी जवळ असलेल्या चेंडूवर तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाहीये. संदेश जातोय, 3 बॅटर लवकर बाद झालेले आहेत. समोरचे लक्ष आहे विशाल लक्ष आहे. 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण 3 बॅटर लवकर बाद झालेले आहेत. मयूर खूप चांगली गोलंदाजी करतोय, याला प्लेक केलेला आहे चेंडू हवेत. वाट कॅच क्षणभर तर वाटला चेंडू सीमा पार होईल, पण अगदी अचानकपणे डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आला. क्रिकेट संघ आहे प्रवीण दादाचा, वसई तालुक्यात गाजते नाव प्रवीण गरजचा. प्रश्न भल्या भल्याला पडतो आहे दारारा नावाचा. आई पाठीवर आशीर्वाद आमच्या गाव देवीचा. बहुत ही अच्छा था संदेश दांडेकर का, और फ्लिक ऑफ द रिस्ट खेल दिया था डीप स्क्वायर लेग की दिशा में. ऋषभ ने बहुत ही अच्छा कैच पकड़ लिया और एक विकेट का पतन होता हुआ मैक मॉन्स्टर टीम का. आउट होकर पवेलियन में वापस जा चुके हैं संदेश दांडेकर. टोटल है अब स्कोरबोर्ड के ऊपर 11 पर 3 विकेट, 4 विकेट गिर चुके हैं. यस, प्रिन्स यादव पहिल्यांदा आपण बघितला हॅट्रिक वर होता, हॅट्रिक झालेली नाही. आता मात्र पाहतोय मयूर बाबरा हॅट्रिक वर आलेला आहे. बॅक टू बॅक 2 धक्के दिले आहेत, 2 फलंदाज बाद केले आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का? आतापर्यंत केपीएल मध्ये 2 गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत. तिसरी विकेट हॅट्रिक बघायला मिळेल का? क्लोज किपिंग साठी सज्ज होते अकबर. पंचांना त्यांनी इशारा दिलेला आहे. याला शॉर्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची रूपांतर, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. 2 ओवर की समाप्ति, और 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 11 रन 4 विकेटों के नुकसान पर. बहुत ही खराब स्थिति में यहां पर मैक मॉन्स्टर की टीम शौर्या वॉरियर्स कॉमन टीम के सामने. यहां से देखिए अब 75 का लक्ष्य है, तो कुल मिला के अभी भी 64 रनों की अभी भी आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. और ओवर शेष है 3, यानी 21 से भी ज्यादा औसत से बल्लेबाजी करनी है चैंपियन बनने के लिए इस केपीएल सीजन 4 में. यस, पाहू शकता आपण हे प्रेक्षक वर्ग, मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग केपीएल मेगा फिनाले आणि मोठ्या संख्येने आलेले आहेत प्रेक्षक. जवळपास 3 ते 4 हजार प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद मैदानातून घेत आहेत आणि कित्येक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत. हे पाहू शकता प्रेक्षकांमध्ये कॅमेरा आमचा जातोय. आयशा क्रिकेट मैदान हे भव्य मैदान आहे आणि मैदानावर ही स्पर्धा आपण पाहतोय. केपीएल कॉमन प्रीमियर लीग आणि मेगा फिनाले आपण पाहतोय. तिसरं षटक प्रिन्स यादव, एक चांगला निर्णय, सरळ फटका खेळला, चेंडू सरळ जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. थोडासा मिसफील्ड होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. प्रिंस यादव ने बहुत ही लाजवाब कमाल की अद्भुत गेंदबाजी की है इस केपीएल सीजन 4 में. नए उभरते हुए गेंदबाज है, लेकिन बहुत ही जबरदस्त गेंदबाजी. इसलिए मैं कहता हूं अकबर की टीम में कोई भी गेंदबाज आए वो अच्छी गेंदबाजी करते ही है. प्रिन्स पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे आणि मी तर म्हणेन हेमंत पाटील की शौर्य वॉरियर साठी खऱ्या अर्थाने यादव हा प्रिन्स ठरलेला आहे. बिल्कुल बिल्कुल लाजवाब गेंदबाजी प्रिंस की. इस मैच कर पकड़ मजबूत है यहाँ पर शौर्य वॉरियर्स टीम की. इस ट्रॉफी के ऊपर अब पकड़ मजबूत है, यही हम कह सकते हैं. प्रिन्स यादव लेफ्ट आर्म, याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
अच्छा शॉट, थोड़ा सा आगे रखा था इस गेंद को, लॉक कर दिया डीप मिड विकेट की दिशा में सतीश जाबर ने और भेज दिया गेंद को बाउंड्री के बाहर सीधे 6 रन के लिए। इसी प्रकार बल्लेबाजी होनी चाहिए और बड़े शॉट आने चाहिए मुकाबला जीतने के लिए। पण अजूनही ज्याप्रमाणे धावसंख्येचा पाठलाग व्हायला हवा तो बघायला मिळत नाहीये। प्रिन्स याला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाउन्स आला आणि उजव्या स्टिच्या खूपच बाहेर निघून गेला आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल। मात्र तिसऱ्या पंचांची मदत फील्डिंग साइड ने घेतलेली आहे। बिल्कुल अंपायर को जो फैसला है अंपायर का उसको चैलेंज दिया है अकबर शेख ने, शौर्या वारिस टीम ने, फील्डिंग करने वाले टीम ने। देखना है हमारे तीसरे अंपायर है अजित मात्रे टीवी अंपायर क्या फैसला देते हैं। थर्ड अंपायर ने तो बिल्कुल वाइड करार दिए है, लेकिन चैलेंज है ये अंपायर को। अजित मात्रे यांचा एक अलग अंदाज, तिसऱ्या पंचाची मदत आणि तिसरे पंच अजित म्हात्रे यांच्याकडे काय निर्णय येतो, डिसिजन पेंडिंग। फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर बाउन्स झाला होता पण इतका बाहेर गेलेला नव्हता, तो फलंदाजच्या आवाक्याबाहेरचा नक्कीच नव्हता। इतने बार रिव्यू लिया है अकबर ने, लेकिन इससे पहले 2 या 3 बार रिव्यू लिया था, वो फेल हुआ था, लेकिन इस बार सही रिव्यू लेते हुए अकबर। डॉट चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ होईल प्रिन्स, यावेळेला मात्र बॅटला स्पर्श होतोय आणि चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षक अकबर याच्या हातात। प्रश्न भल्या भल्याना पडतो आहे दरारा नावाचा, शौर्य वॉरियर्स क्रिकेट संघ आहे कामन गावाचा, प्रश्न भल्या भल्याना पडतो आहे दरारा नावाचा। ऑफ स्टंप के बाहर की जाती हुई गेंद, छेड़छाड़ी करने की कोशिश, एज लगी विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई, कोई भी गलती की नहीं अकबर ने और एक विकेट का पतन। कॉट बैंड के रूप में आउट होते हुए बल्लेबाज ओपनर बल्लेबाज थे सतीश जाबर। निम्मा संघ गारद झालेला आपण पाहतोय, 5 फलंदाज बाद झाले, धावसंख्या मात्र आहे 19, 75 धावांचं लक्ष्य आहे आणि ज्या अंदाजाने बॅटिंग केली जाते असं वाटतंय की मिशन इम्पॉसिबल। बिल्कुल अब कठिनाइयां बढ़ती हुई बैक मॉन्स्टर टीम के सामने, क्योंकि बड़ा लक्ष्य है लेकिन शुरुआत खराब हो चुकी है। अब बहुत ही रन की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। प्रिन्स यादव पुन्हा एक फटका केला, मात्र जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली प्रिन्स यादव याची। 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 19 रन 6.33 के करंट रन रेट से। अब बचे हुए 2 ओवर शेष और बचे हुए 2 ओवर में जीत के लिए रन चाहिए। तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर निम्मा संघ गारद झालेला 19 धावा आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती देतील। आता उर्वरित जी 2 षटके आहेत म्हणजे 12 चेंडू। जस्ट वेलकम इमरान भाई शेख, स्टॉर्म स्ट्राइकर टीम के ऑनर, आपका भी दिल के गहराई से स्वागत है इस केपीएल सीजन 4 में, वेलकम। 56 धावांची आवश्यकता आहे, 12 चेंडू आणि 56 म्हणजे डू ऑर डाय। मोठे फटकेच हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल। तसं म्हटलं तर मिशन इम्पॉसिबल आहे, पण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारला जात नाही। आव्हान कठीण आहे पण अवघड मात्र नक्कीच नाहीये। बिल्कुल अब 56 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए, चैंपियन बनने के लिए। मैक मॉन्स्टर टीम को, जिस प्रकार उनका नाम है मॉन्स्टर, उसी प्रकार अब बल्लेबाजी करनी पड़ेगी। हर एक गेंद को बाउंड्री की दिशा दिखानी पड़ेगी। 12-56 म्हणजे हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल, चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल। पण ज्या अंदाजाने गोलंदाजी आपण बघितलेली आहे, कारण प्रिन्स याने गोलंदाजी केली आहे, मयूर बाबर यांनी गोलंदाजी केलेली आहे, असं वाटते की आव्हान कठीण। आणि अकबर ज्या अंदाजाने टिप्स आपल्या संघाला देतोय, क्षेत्ररक्षण ज्या अंदाजाने सजवतोय, मिशन इम्पॉसिबल असं दिसतंय। सामने वाले छोर से गेंदबाजी के लिए पहले गेंद के ऊपर करारा ड्राइव है, लॉन्ग ऑफ की दिशा में अच्छी फील्डिंग भावेश की, 1 ही रन मिल पाएगा, 1 से ज्यादा कुछ नहीं।
1 रन से स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर मैकमास्टर टीम का 20 रन। म्हणजे 11 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता। अब बहुत ही कठिन है ये मैच। ओ मैच टाइम है यहाँ पर गली की दिशा में गेंद आती हुई 1 रन पूरा कर लिया दोनों भी बल्लेबाज ने। सिंगल से कोई भी प्रभाव नहीं पड़ सकता है अकबर के ऊपर ना ही उनके पूरे टीम के ऊपर। 10 गेंदे अब शेष है और 54 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। बिल्कुल सिकंजा कस लिया है इस केपीएल के ट्रॉफी के ऊपर शौर्य वॉरियर्स टीम ने। अच्छी गेंद नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी डॉट वे प्ले एंड मिस डॉट गेंद। प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे, आपला रोल अदा केलेला आहे आणि कुठल्या प्रकारची संधी आपण पाहतोय, कारण आक्रमण करायला हवं होतं परंतु प्रमुख जे फलंदाज ते लवकर बाद झाले। फिर से एक बार मनीष बाउंसर गेंद तीखी माउचर 1 फॉर। बिल्कुल यहां पर 4 गेंदे बहुत ही तेज तरार की है गेंदबाज मनीष तारवी ने। अगली गेंद लेके तैयार सामने वाले छोर से पटकी हुई गेंद यहां पर पुल करने की कोशिश, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। गेंद आगे बैकआउट ऑफ द स्क्वायर लेग में अच्छी फील्डिंग विशाल द्वारा। 1 रन का इजाफा टीम के खाते में। स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 22 रन। 22 लॉस ऑफ 5 विकेट। अगली गेंद और टॉप एज लगे विकेट कीपर गेंद के नीचे अकबर कोई गलती करेंगे नहीं, कैच लपक लिया, स्वॉप डिस्मिसल आउट हो चुके हैं बल्लेबाज। ये 6ठा विकेट गिरता हुआ मैकमास्टर टीम का। संतोष बीद इज आउट। जे खरं तर हेमंत पाटील आता आभार प्रदर्शनाची वेळ आली, कारण अंतिम षटक आहे। विशेष करून आमचे सर्व मायबाप प्रेक्षक सर्वांचं केसीआय ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने केपीएल ऑर्गनायझिंग कमिटीचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय। जीटीसीच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत अर्थात यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचेही विशेष आभार। आणि मी कॉमेंट्री पॅनल त्याचबरोबर आमचा स्कोरिंग पॅनल, आमची जीटीसीची लाईव्ह टीम, आमचे डीजे स्कोरर यांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करते। आमचा अंपायरिंग पॅनल या सर्वांच्या वतीने विशेष आभार आम्ही एसएच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरभाई शेख साहेब, संजयभाई माते साहेब यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, कारण संपूर्ण स्पर्धेसाठी या संपूर्ण टीमला त्याने एक स्पेशल गिफ्ट दिलेला आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। अकबर आए अब हाथ घुमाने के लिए। ये देखिए पहले गेंद फुल टॉस थी, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद ऋषभ पचोलकर अच्छा कैच लपक लिया और ये देखिए बहती गंगा पे हाथ धो लिया अकबर ने भी। गोलंदाजी आहे दमदार, गोलंदाजी सामी माहीर, गोलंदाजी सामी माहीर, गोलंदाजी सामी माहीर। 53 रनों की आवश्यकता, 5 गेंदे शेष। अब ये मुकाबला कठिन नहीं नामुमकिन बन चुका है और बिल्कुल अब इस 4 सीजन में दूसरी बार चैंपियन बनने के दहलीज पे आ चुकी है प्रवीण घरत एंड रविंद्र घरत फैम टीम शौर्य वॉरियर्स टीम। 5 गेंदे शेष और बिल्कुल हम कहेंगे औपचारिकता है 5 गेंदे पूरी करने का, क्योंकि 53 रनों की अभी भी आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। लेग स्पिन गेंदबाजी यहाँ पर रॉन्ग वन डाला, नो बॉल का इशारा अंपायर का। किस चक्कर बिल्कुल चकनो दे दिए अंपायर ने, एंगल ठीक तरह से नहीं है, लेकिन एक विकेट अकबर के नाम पे भी आया है केपीएल में। बिल्कुल अब 3 साल मुझे लगता है केपीएल में गेंदबाजी नहीं करेंगे। वैसे भी वो गेंदबाज नहीं है, वो बल्लेबाज है, लेकिन बहते गंगा में हाथ धोने की कोशिश की थी। एक विकेट तो जरूर मिला था अकबर को, लेकिन अंपायर नहीं छोड़ेंगे आपको। घर की नजर है हमारे सभी अंपायर की और सभी हमारे अंपायर, सभी हमारे चारों कमेंटेटर, हमारी स्कोरिंग टीम, हमारी जीटीसी की टीम, हमारे डीजे मैन, उनके लिए एक स्पेशल
कैश पॉकेट दिया जाएगा एसएच इंटरप्राइजेस के ऑनर हजरत भाई शेख एंड संजय भाई मात्रे की जानिब से। 5 गेंदें शेष गेंदबाजी के लिए। अच्छा शॉट लॉन्ग ऑन की दिशा में भेज दिया इस गेंद को लॉन्ग ऑन के बाहर, आउट ऑफ द पार्क, 6 रन के लिए सिक्सर। आईवा कैच लिया है मुझे लगता है विकास गोवारी ने, निवास गोवारी। बिल्कुल जीत और हार का सिर्फ फासला यहां पर कम कर सकती है मैक मॉन्स्टर की टीम। गेंदबाजी के लिए तैयार आशीष यादव, अगली गेंद लेके तैयार, सामने है बल्लेबाज जतिन, पंच करने की कोशिश, विकेट कीपर चूके, पीछे गेंद चली गई, डायरेक्ट हिट और एक विकेट रन आउट के रूप में मॉन्स्टर टीम का, और विकेट गिरता हुआ अयान शेख इज आउट। बहुत ही जबरदस्त परफॉर्मेंस शौर्य वॉरियर्स टीम का इस केपीएल में रहा। पहले मुकाबले में मुझे लगता है पराजित हो चुकी थी, लेकिन उसके बाद क्या जबरदस्त कमबैक किया शौर्य वॉरियर्स टीम ने, लगातार जीत यहां पर मिला दिए अकबर ने अपने टीम के लिए, और बहुत ही जबरदस्त परफॉर्मेंस रहा इस केपीएल में। आखिरी गेंदें शेष है 3 और रन चाहिए जीत के लिए, 28 बन चुके हैं, तो बहुत सारे रन की आवश्यकता है या औपचारिकता है, बच्चों भी 3 गेंदें पूरी करने का। टाइम के बारे में सहयोग दे, इसके बाद हम स्वागत सन्मानाकडे सुद्धा आपण वळणार। आयवा कॅच, यस आयवा कॅच लिया उनके लिए ये इनामात, अथवा निवास गोवारी जिन्होंने आयवा कैच लिया था, एक और सिक्सर आता हुआ, 6 रन। छह रन और आते हुए हार्दिक पारदी के बल्ले से ये छक्का, 2 गेंदे अब शेष। आशीष फिर से तैयार अपने बॉलिंग मार्क पर, 2 गेंदे आखिरी शेष है, और स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज हार्दिक पारदी। एज लगी, गेंद चले गई, कट कर दिया गेंद को, गली की दिशा में गेंद निकल गई बाउंड्री के बाहर, सीधे 4 रन के लिए। ऐसा लगता है देर से उतारा हार्दिक को। आखिरी एक गेंद शेष, स्कोर हो चुका है 38 रन 38। मला वाटते हार्दिक फक्त पराभवाचं अंतर कमी करतोय, अशा प्रकारची बॅटिंग खरं तर इनिशियल ओव्हर मध्ये व्हायला हवी होती। आखिरी गेंद लेके चले और ये डॉट गेंद, इस प्रकार आईपीएल सीजन